म्हणजे तो ब्राह्मण असला पाहिजे। एखाद्या अडचणीच्या वेळी म्हणजे आचार्य उपलब्ध नसेल तर क्षत्रिय किंवा वैश्य आचार्य कामाला चालत असे। या बाबतीत विशेष विचित्र गोष्ट म्हणजे क्षत्रिय किंवा वैश्य आचार्यांचे जे ब्राह्मण विद्यार्थी ब्रह्मचारी असत त्यांना आचार्याची सेवा करावी लागे। आचार्याच्या मागे ब्राह्मण विद्यार्थ्यांनी फिरले की ही सेवा घडत असे। आचार्यांचे अंग रगडणे, पाय धुणे वगैरे गोष्टी ब्राह्मण विद्यार्थ्यांना कराव्या लागत नसत। आपस्तंभ धर्मसूत्र 2, 3, 4, 25, 28, गौतम 7, 1, 3, बौद्धस 1, 2, 40, 42, मनु 2, 241 पहा। याशिवाय असाही एक प्रघात रूढ होता की ब्राह्मणाने क्षत्रिय किंवा वैश्य आचार्याकडे शिकण्याची इच्छा प्रदर्शित केली तरच त्या क्षत्रिय किंवा वैश्य आचार्याला ब्राह्मणाला शिकविता येत असे। क्षत्रिय किंवा वैश्य आचार्याला असूनही ब्राह्मणाला शिकविता येत नसे। वेद शिकणे आणि वेद शिकवणे यांच्यामध्ये जेव्हा फरक मांडण्यात आला नव्हता तेव्हा हा अपवाद अस्तित्वात राहू दिला होता। हा फरक फार प्राचीन काळात मांडण्यात आला। याच मुद्द्यावर वसिष्ठ आणि विश्वामित्र यांच्यामध्ये झगडा सुरू झाला आणि उपनयनाच्या विधीमध्ये पुरोहितपणा करण्याची पात्रता फक्त ब्राह्मण लोकांनाच प्राप्त झाली। म्हणून एक गोष्ट ठाम झाली होती हे धरून चालले पाहिजे। ती गोष्ट म्हणजे ब्राह्मणाशिवाय इतर कोणीही उपनयन विधी करू शकत नसत। कोणी तसा उपनयन विधी केला असता तर तो विधी शास्त्रशुद्ध समजला जात नसे। कोणतेही धार्मिक स्वरूपाचे अनाधिकृत कृत्य करावायचे नाही हा हिंदी आर्य समाजाच्या धार्मिक पद्धतीतील दुसरा शासन दंडक होता। ब्राह्मणाने कर्तव्यकर्म म्हणून याला विहित करण्यात आले होते। या कर्तव्यकर्माप्रमाणे ब्राह्मणाने जर वर्तन केले नाही तर त्याला शिक्षा भोगावी लागत असे किंवा प्रायश्चित्त घ्यावे लागत असे। अशा प्रकारच्या पुष्कळ शिक्षा प्राचीन काळच्या धर्मशास्त्र कायद्याच्या ग्रंथात मिळतात। मनु व पराशर यांचा उल्लेख करणे आवश्यक आहे। कोणत्या वर्गाचे ब्राह्मण देवांना पितरांना अर्ध देण्यास अपात्र समजले पाहिजेत याबद्दल मनुने 3:150 आणि पुढे यादी दिली आहे। त्याने या यादीत खालील ब्राह्मणांचा समावेश केला आहे। 3:156 जो ठराविक वेतन घेऊन शिकवितो, जो त्याच अटीवर शिक्षण घेतो, जो शूद्र विद्यार्थ्यांना शिकवितो, ज्याचा शिक्षक शूद्र आहे, जो उन्मत्तपणे बोलतो, जो व्याभिचारी स्त्रीचा मुलगा आहे व जो विधवेचा मुलगा आहे। पराशर म्हणतो जो ब्राह्मण दक्षिणा मिळण्याच्या आशेने शूद्राच्या तर्फे अग्नीमध्ये अर्ध्य अर्पण करतो तो शूद्र होईल। ज्या शूद्रातर्फे तो ब्राह्मण अर्ध्य अर्पण करतो तो शूद्र ब्राह्मण होईल। माधवांच्या मताप्रमाणे त्या विधीचे श्रेय शूद्राला जाते व पाप ब्राह्मणाला लागते। उपनयनाचा अधिकार शूद्रांकडून हिरावून घेण्याइतके ब्राह्मणांच्या हातात अधिकार होते काय असे जे विचारतील त्यांनी पुढील दोन गोष्टींचा संमिश्र परिणाम काय होतो याचा विचार करावा। 1. उपनयनाच्या वेळी ब्राह्मणांना पुरोहितपणा करण्याचा एकमेव अधिकार होता आणि 2. अनाधिकृत उपनयन केले तर ब्राह्मणाला शिक्षा भोगाव्या लागत असत। उपनयन नाकारण्याचे अधिकार ब्राह्मणांना मिळाले व उपनिर्दिष्ट दोन गोष्टींचाच हा संमिश्र परिणाम झाला याबद्दल मुळीच संशय नाही। असल्या तऱ्हेचा अधिकार ब्राह्मणांना प्रत्यक्ष मिळाला नाही किंवा तो कोणी स्वकुशीने त्यांना दिला नाही हे खरे आहे, परंतु असला अधिकार त्यांना अप्रत्यक्ष रीतीने पण जास्त परिणामकारक उपायांनी आपोआप हळूहळू मिळत गेला, म्हणून तो त्यांना कोणी राजरोसपणे देण्याची मुळीच जरुरी राहिली नाही। वाढत्या बौद्ध धर्माला आळा घालण्यासाठी व त्याचा पाडाव करण्यासाठी योजना आखण्याची वेळोवेळी गरज भासत होती हे लक्षात असेल तर ही गोष्ट सुलभतेने समजते। उपनयन नाकारण्याची आपणास सत्ता आहे याची ब्राह्मणांना जाणीव आहे, याबद्दल सुद्धा वाद नाही। या बाबतीत जे ऐतिहासिक कागदपत्र उपलब्ध आहेत त्यावरून असे दिसते की अनेक जातीच्या विरुद्ध ब्राह्मणांनी या सत्तेचा उपयोग केला आहे। त्यापैकी 16 खटले कोर्टात गेले। 9 खटल्यात ब्राह्मणांनी कायस्थांचे उपनयन करण्याचे नाकारले होते। एका खटल्यात ब्राह्मणांनी पळशी ब्राह्मणांचे उपनयन करण्याचे नाकारले होते। विशेष महत्त्वाचे हे की ब्राह्मणांनी खुद्द 2 मराठे राजांचे उपनयन करण्याचे नाकारले होते। ही उदाहरणे इसवी सन 556 ते 1904 या अवधीत घडून आली आहेत। ही उदाहरणे पुरातन काळची नाहीत ही गोष्ट खरी, तथापि ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ही उदाहरणे म्हणजे उपनयन नाकारण्याची ब्राह्मणांनी जी शिरजोरी केली तिचे पुरावे आहेत। ब्राह्मणांनी ही शक्ती फार पुरातन काळी कमवलेली असली पाहिजे, हे सामर्थ्य त्यांनी प्राचीन काळी कमावून घेतले असले पाहिजे हे म्हणणे काही वावगे नाही, त्याला आधार आहे। सत्यकाम जाबालीचे उदाहरण फारच प्राचीन काळचे आहे। एखाद्याचा वर्ण त्याच्या गुणावरून मानसिक व नैतिक सद्गुण ओळखता येतो, जन्मावरून नव्हे, हे दाखविण्यासाठी या उदाहरणाचा दाखला बहुधा घेतला जातो, ही गोष्ट खरी आहे। त्याचप्रमाणे जाबालीच्या उदाहरणावरून हे सिद्ध होते की फार प्राचीन काळी सुद्धा ब्राह्मणांनी उपनयन नाकारण्याचा अधिकार
प्राप्त करून घेतला आहे. आपल्या उद्दिष्टाला अनुरूप अशा बऱ्याच गोष्टी आतापर्यंत सांगितल्या, परंतु या गोष्टीवरून कोणते सारांश निघतात याची जाणीव जर आपल्याला होत नसेल तर त्या गोष्टीचा आपल्या उद्दिष्टाला काय उपयोग? हे सारांश काढण्यासाठी प्रत्येक गोष्टीचा तपशील माहीत करून घेतला पाहिजे. दुर्दैवाने बहुधा या सर्व गोष्टींचा शेवट माहीत आहे, परंतु त्यांच्या तपशिलासंबंधी सविस्तर माहिती काढण्यास वाव राहत नाही. परंतु एक गोष्ट अशी आहे की जिच्या संबंधी तपशील परिपूर्ण आणि जगजाही आहे, ती गोष्ट म्हणजे शिवाजी विरुद्ध ब्राह्मण ही कहाणी फार महत्वाची आहे, म्हणून तिचे सविस्तर विवरण करणे योग्य आहे. तिच्यापासून जे सारांश निघतात ते नुसते मनोरंजक आणि मार्गदर्शक नाहीत, तर ते आपल्या विवाद्य मुद्द्यावर प्रकाशाचा झोत फेकतात. हे सर्वांना माहीत आहे की महाराष्ट्राच्या पश्चिम भागात स्वतंत्र राज्य स्थापन केल्यानंतर शिवाजीने स्वतःचा राज्याभिषेक करून घेऊन स्वतःला राजा म्हणून जाहीर करण्याचा विचार केला. राज्याभिषेकाचा विधी विशेष महत्वाचा हवा असल्यास तो वैदिक पद्धतीत केला पाहिजे. ही गोष्ट शिवाजी व त्याचे मित्र यांना पटली होती, परंतु आपली इच्छा सफळ करण्यात बऱ्याच अडचणी आहेत याची जाणीव शिवाजीला होती. आपला राज्याभिषेक वैदिक पद्धतीने केला जाईल किंवा नाही ही बाब सर्वस्वी ब्राह्मणांच्या मर्जीवर अवलंबून आहे याची त्याला खात्री होती. हा विधी धार्मिक दृष्टीने करण्याला ब्राह्मणांशिवाय असला विधी होणे शक्य नव्हते. दुसरे कारण असे की तो स्वतः क्षत्रिय आहे हे सिद्ध करून दाखविल्याशिवाय असला विधी होणे शक्य नव्हते. तिसरी एक अडचण होती ती ही की तो क्षत्रिय आहे असे जरी मानण्यात आले तरी उपनयन करण्याचे त्याचे वय निघून गेले होते. उपनयनाशिवाय राज्याभिषेक होणे शक्य नव्हते. तिसरी अडचण सोपी होती, कारण ती व्रात्यस्तोम करून दूर करता येण्यासारखी होती. पहिली अडचण मात्र शिवाजीच्या मार्गातील मोठी धोंड होती. ती शिवाजीचा सामाजिक दर्जा दर्शवित होती. तेव्हा जो प्रश्न उपस्थित झाला तो हा की शिवाजी क्षत्रिय होता काय? हा प्रश्न सोडविला तर बाकी सर्व प्रश्न सोपे आहेत. मी क्षत्रिय आहे असे शिवाजीचे म्हणणे होते. याला पुष्कळांचा विरोध होता. त्याचे मुख्य विरोधी ब्राह्मण लोक होते. त्या ब्राह्मणांचा पुढारी शिवाजीचाच मुख्य प्रधान होता. शिवाजीच्या दुर्दैवाने त्यांचे मराठे सरदार त्याला आपल्यापेक्षा जास्त उच्च सामाजिक दर्जा द्यावयास तयार नव्हते. उलट अशी ते त्यांच्या क्षत्रियत्वाचा हक्काचा विरोध करण्यासाठी त्यांच्या विरुद्ध एकजूट उभे राहिले. राज्याभिषेकाची कल्पना कशी अद्भुत झाली यासंबंधी किनकेड याने काही मनोरंजक विचार प्रदर्शित केले आहेत. तो म्हणतो, कारण जरी अत्यंत बाणेदार दक्षिणी सरदार रणक्षेत्रात शिवाजीच्या खांद्याला खांदा लावून लढले तरी ते खासगी आयुष्यात शिवाजीला आपल्यापेक्षा श्रेष्ठ मानावयास तयार नव्हते. आणि जेव्हा दरबारी खाणे होत त्यात भोसल्याचे ताट मोहिते, निंबाळकर, सावंत व घोरपडे यांच्या ताटाच्या आसनापेक्षा जास्त उंचीच्या आसनावर मांडलेले असे. हे पाहून मोहिते, निंबाळकर, सावंत व घोरपडे याबद्दल नापसंती प्रदर्शित करीत. शिवाजीने आपल्या राज्याभिषेकासंबंधी आपला चिटणीस बाळाजी आवजी चिटणीस याच्याशी बोलणे काढले. तेव्हा चिटणीसाने त्याला आग्रह केला की राजमुकुट घ्यावायचा तर तो मोगल बादशाहच्या हातून न घेता काशीच्या पुरोहिताकडून घ्यावा. राजाने आपली माता जिजाबाई, साधू रामदास आणि आराध्य देवता भवानी यांचा सल्ला घेतला व त्या सर्वांनी चिटणीसाच्या म्हणण्याला दुजोरा दिला. यावरून असे दिसते की वैदिक राज्याभिषेकाच्या पाठीमागे जी कल्पना आहे ती सामाजिक दर्जा प्राप्त करून घेण्यासाठी, कायदेशीर किंवा राजकीय राजेशाही मिळण्यासाठी नाही. त्यांच्या मते तो शूद्र होता. आपण क्षत्रिय आहोत हे शिवाजीचे म्हणणे. कलियुगात क्षत्रिय नाही हा ब्राह्मणांनी प्राचीन काळापासून रूढ केलेला जो सिद्धांत आहे त्याच्या विरुद्ध जाणारे होते. शिवाजी कलियुगात राहत होता, अर्थात तो क्षत्रिय असणे शक्य नव्हते. क्षत्रियत्वाच्या विरुद्ध असणारा हा आरोप पुढील गोष्टीमुळे द्विगुणित होतो. त्याने योग्य वयात उपनयन विधी केला नव्हता. शास्त्राप्रमाणे क्षत्रियाने 11व्या वर्षी हा विधी केला पाहिजे. हा विधी करण्याचे त्याचे वय निघून गेले होते. त्याचा हा विधी झाला नव्हता. हा पुरावा त्याच्या विरुद्ध आहे असे मानण्यात आले. तथापि त्याच्या सुदैवाने त्याला गागा भटाची मदत मिळाली. गागा भट हा बनारसचा, काशीचा रहिवाशी, प्रसिद्ध ब्राह्मण, वेद व शास्त्रे यात पारंगत असा होता. गागा भटाने सर्व अडचणी दूर करून तारीख 6 जून 1674 रोजी रायगड येथे शिवाजीचा राज्याभिषेक केला. प्रथम त्याने शिवाजीचा व्रात्यस्तोम केला व नंतर उपनयन केले. त्यानंतर राज्याभिषेक विधी केला. शूद्र राजाचा राज्याभिषेक अवैदिक पद्धतीने म्हणजे पुराणातील विधी करून करण्याची पद्धत होती. या पद्धतीप्रमाणे शिवाजीचा राज्याभिषेक करण्यास काही ब्राह्मण तयार होते असे दिसते. वैदिक पद्धतीने शिवाजीने आपला राज्याभिषेक करून घेतला तर कोणत्या प्रकारचे घोर अनर्थ प्राप्त होतील याबद्दल भविष्य वर्तविण्यासही त्यांना काही वाटले नाही. दुर्दैवाने हे अनर्थ घडले आणि शिवाजी
ज्योतिष शकुनावर, धर्मसमजुतीवर नितांत विश्वास ठेवणारा असल्यामुळे त्याने आपला दुसरा राज्याभिषेक अवैदिक पद्धतीने करून घेतला. या राज्याभिषेकाचा पुढील मनोरंजक वृत्तांत श्री चिंतामणराव वी वैद्य यांच्या या ग्रंथातून घेतला आहे. निरर्थक अडथळे उत्पन्न करणारे आणि समाधान न मानणारे नेहमीप्रमाणे तेव्हाही ब्राह्मण होते. हा विधी साऱ्या महाराष्ट्राला आवडला, तरी त्या ब्राह्मणांना तो समाधानकारक वाटला नाही. कोण्या एका कवीने या समारंभासंबंधी राज्याभिषेक कल्पतरू या नावाने काव्य लिहिले होते. त्या काव्याची एक प्रत बेंगॉल रॉयल एशियाटिक सोसायटीच्या लायब्ररीत होती. त्या प्रतीवरून ते काव्य पुण्याच्या इतिहास संशोधक मंडळाने आपल्या त्रैमासिकात छापले होते. या राज्याभिषेक विधीच्या विरुद्ध असलेले काही आक्षेप या काव्यात ग्रंथित केले होते. शिवभारत या कवीने शिवाजीला विष्णूचा अवतार मानून त्यांच्यावर कविता फार पूर्वी केल्या होत्या. राज्याभिषेक कल्पतरू या काव्यात शिवाजीला शिवाचा अवतार मानले आहे. शिवाजी शिवाचा अवतार ही कल्पना राजाराम महाराजांच्या कारकिर्दीत लोकप्रिय झाली होती. यावरून असे दिसते की शिवाजीचा दुसरा राज्याभिषेक झाल्यानंतर थोड्याच काळात राज्याभिषेक कल्पतरू हे काव्य लिहिण्यात आले होते. तर शिवभारत हे राजाराम महाराजांच्या कारकिर्दीत लिहिले गेले असले पाहिजे. काशीचा विद्वान ब्राह्मण यती आणि गागाभटाचा विरोधी विश्चलपुरी याचे आणि गोविंदभट बर्वे यांचे कोकणामध्ये संभाषण चालले आहे अशी कल्पना काव्यात मांडली आहे. शिवाजीच्या दुसऱ्या राज्याभिषेकाच्या अगोदर तसेच नंतर कोणते अपशकुन अपघात झाले याची माहिती निश्चलपुरी व बर्वे संभाषणाच्या द्वारे या काव्यात दिली आहे. उदाहरणार्थ प्रतापराव गुजर यांचा मृत्यू, शिवाजीची पत्नी काशीबाई हिचा मृत्यू, मंडपाचा वासा पडून खुद्द गागाभट याच्या निकाला झालेली जखम वगैरे. जे ब्राह्मण गागाभटाचे वर्चस्व मान्य करीत होते तेवढ्यांनाच राज्याभिषेक विधीमध्ये गागाभटाने कामाला लावले आणि ज्या ब्राह्मणांना कामाला लावा अशी निश्चलपुरीने शिफारस केली त्या ब्राह्मणांना कामावर ठेवण्याचे गागाभटाने साफ नाकारले असा या काव्यात केला आहे. उदाहरणार्थ सिंहासनावर बसण्याचा विधी संपल्यानंतर रथात बसण्याचा विधी व्हावायचा होता. शिवाजी रथात चढण्याच्या अगोदर गागाभट रथात चढला व बसला. त्यानंतर शिवाजी रथात चढला व बसला. निश्चलपुरीने राज्याभिषेकाचा विधी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहिला व नंतर तो रायगड सोडून गेला. परंतु जाण्यापूर्वी त्याने शिवाजीला असे सांगितले की 13व्या, 22व्या आणि 55व्या दिवशी काही अशुभ गोष्टी घडतील. निश्चलपुरीच्या भविष्याप्रमाणे 13व्या दिवशी शिवाजीची मातोश्री वारली. त्यानंतर प्रतापगडावर घोड्यांची पागा जळाली व बरेच घोडे जळून मेले. सिंहगडावर हत्ती मेला. या अशुभ घटना पाहून त्याचा निश्चलपुरीवर विश्वास बसला. त्याने त्याला व ब्राह्मण अनुयायांना बोलावून आणले आणि त्यांच्या साहाय्याने पुन्हा दुसरा राज्याभिषेक करून घेतला. यापैकी वैदिक विधी वापरले नाही, तर तांत्रिक म्हणजे जादू टोण्याचे विधी वापरले. या समारंभाचे सुद्धा सविस्तर वर्णन सदर काव्यात दिले आहे. सामवेदातील काही मंत्र या काव्यात दिले आहेत, परंतु या समारंभाचा एकंदर विधी वैदिक नव्हता. हा समारंभ अश्विन शुद्ध पंचमीला ललित पंचमी संवत 1596 झाला असे या काव्यात म्हटले आहे. या समारंभाचा उल्लेख यदुनाथ सरकार यांनीही केला आहे. निश्चलपुरी याचे नाव मुसलमानी ऐतिहासिक कागदपत्रात सापडते. शिवाजीचे उदाहरण अनेक कारणांसाठी महत्वाचे आहे. ब्राह्मणाशिवाय इतर कोणालाही उपनयन करण्याचा हक्क नाही आणि ब्राह्मणावर एखाद्याचे उपनयन करण्याची शक्ती कोणाला नाही. या गोष्टी शिवाजीच्या उदाहरणावरून सिद्ध झाल्या आहेत, म्हणून ते उदाहरण महत्वाचे आहे. शिवाजी एक स्वतंत्र राज्याचा राज्यकर्ता होता. त्याने स्वतःला महाराजा व छत्रपती हे किताब घेतले होते. तरी सुद्धा आपला राज्याभिषेक विधी करून घेण्याच्या बाबतीत शिवाजीला एकाही ब्राह्मणावर सत्ता गाजविता आली नाही. राज्याभिषेकाचा विधी कायदेशीर ठरवायचा असेल तर तो ब्राह्मणांच्या हातून झाला पाहिजे. ही गोष्ट शिवाजीच्या उदाहरणावरून सिद्ध झाली आहे, म्हणून हे उदाहरण महत्वाचे आहे. राज्याभिषेकाचा विधी जर ब्राह्मणेतराच्या हातून करण्यात आला तर तो विधी सफळ होत नसतो, म्हणजे तो वांस ठरतो. ब्राह्मणेतरांचा हातून विधी उरकून घेण्याचा मार्ग शिवाजीच्या पुढे होता, परंतु तो मार्ग चोखाळण्याची त्याची छाती नव्हती. कायस्थांचा सामाजिक दर्जा हिंदू समाजात उच्च आहे असा पक्ष जेव्हा कायस्थांनी मांडला तेव्हा ब्राह्मणांनी त्यांना विरोध केला. ब्राह्मणांच्या या वृत्तीबद्दल धिक्कार प्रदर्शित करण्यासाठी कायस्थांनी ब्राह्मणांवर बहिष्कार व आपल्या जातीचे सर्व धार्मिक विधी कायस्थातील लोकच करतील अशी घोषणा जाहीर केली. परंतु ही घोषणा कायस्थांनी अंमलात आणली नाही. याचे कारण तेच असावे, कारण शिवाजीराजे जाणून होते की ब्राह्मणेतरांकडून जर विधी केला तर त्या विधीपासून सामाजिक किंवा आध्यात्मिक इष्टफळ प्राप्त होणार नाही. तिसरे कारण असे की एखाद्या हिंदूचा दर्जा कोणता आहे हे ठरविण्याचा सर्वाधिकार सर्वस्वी ब्राह्मणांचा आहे. ही गोष्ट शिवाजीच्या उदाहरणावरून सिद्ध होते, म्हणून ते उदाहरण महत्वाचे आहे. मारवाड्याचे सिसोदिया हे क्षत्रिय समजले जात होते. शिवाजीचा मित्र बाळाजी आवजी
याने मारवाड्याच्या सिसोदिया घराण्याची वंशावळ मिळवून असे सिद्ध करून दाखविले की शिवाजीच्या पूर्वजांचा या घराण्याशी धागादोरा लागतो व म्हणून शिवाजी क्षत्रिय ठरतो। या बाबतीत असे म्हणण्यात येते की केवळ शिवाजीचा राज्याभिषेक निर्विघ्नपणे पार पाडावा म्हणून ही बनावट वंशावळ आणली, तयार करून आणलेली वंशावळ बनावट नव्हती असे समजले तरी त्यावेळी शिवाजीचा क्षत्रियत्वाचा हक्क कसा सिद्ध केला जातो? मेवाडचे सिसोदिया कुळ दोन्ही कारणांनी महत्वाचे होते। एक, नारायणाचा नायक, त्याचा वडील पुत्र लव आणि लवाच्या कुळात जन्मले ते उदयपूरचे सिसोदिया। मेवाडचे सिसोदिया हे उदयपूरच्या सिसोदियाची एक शाखा। दोन, मेवाडच्या सिसोदियाने आपल्या कुळात रक्तशुद्धी ठेवली होती, कारण त्यांनी आपल्या घराण्यातील स्त्रियांना मोगल बादशाहांना देण्याचे नाकारले होते। जयपूर व जोधपूर येथील राजपूत कुटुंबांनी आपल्या घरातील स्त्रिया मोगल बादशाहांना दिल्या होत्या, म्हणून अशा राजपूत घराण्याशी बेटीविवाह करण्याचे मेवाडच्या सिसोदियांनी नाकारले होते। शिवाजी सिसोदिया घराण्यातील वंशज आहे हे सिद्ध करण्याचा खटाटोप करण्यात आला तो याच एका गोष्टीमुळे काय? या वंशावळीमुळे शिवाजी क्षत्रिय होते काय? हा नसता प्रश्न या वंशावळीमुळे उपस्थित झाला। सिसोदिया हे क्षत्रिय होते काय? हा नसता प्रश्न या वंशावळीमुळे उपस्थित झाला। सिसोदिया राजपूत होते। प्राचीन काळची जी आर्य जमात होती तीमध्ये दुसऱ्या वर्णाचे क्षत्रिय होते। राजपूत हे या प्रारंभीच्या क्षत्रियांचे वंशज आहेत की काय याबद्दल जबरदस्त शंका आहे। हून या परकीय लोकांनी हिंदुस्थानावर स्वारी केली व त्यातील बरेच लोक राजपुतान्यामध्ये स्थायिक झाले। त्यावेळी हिंदुस्थानात बौद्ध धर्माची चांगली चलती चालली होती। त्या धर्माचा मध्य हिंदुस्थानात पाडाव करण्यासाठी ब्राह्मणांनी या हूण लोकांना हाती धरले। पवित्र अग्नीसमोर काही विशिष्ट विधी करून ब्राह्मणांनी या हूण लोकांना हाती धरले। पवित्र अग्नीसमोर काही विशिष्ट विधी करून ब्राह्मणांनी या हूण लोकांना क्षत्रियाचा दर्जा दिला, म्हणून ते अग्निकुल क्षत्रिय या नावाने ओळखले जातात। हूण लोक क्षत्रिय झाल्यानंतर त्यांनी ब्राह्मण धर्माच्या संरक्षणार्थ तलवार उपसली व ती बौद्ध धर्मानुयायांची मुंडकी तोडण्यासाठी वापरली। याप्रमाणे ब्राह्मणांनी राजपुतांच्या करवी बौद्ध धर्म रसातळाला नेला, म्हणजे राजपूत हे हूण लोकांचे वंशज म्हणजे परदेशी लोक होते। वरील मत काही विद्वानांचे आहे। या विषयावर अधिकारवाणीने बोलण्याची ज्यांची शक्ती आहे अशा बऱ्याच महापंडितांचा वरील मताला दुजोरा आहे। या बाबतीत व्हिसेंट म्हणतो, या ठिकाणी ज्या एका गोष्टीकडे मी लक्ष वेधू इच्छितो ती गोष्ट ही की राजपुतान्यात आणि गंगेच्या वरच्या भागात परकीय लोक आले आणि त्यांनी एतद्देशीय राजे लोकांशी निकराचे झगडे केले। हे परकीय लोक म्हणजे हूण होत। एतद्देशीय राजांनी या परकीय लोकांची पूर्णपणे कत्तल करून त्यांना नामशेष केले होते की काय याबद्दल पुष्कळ काळ शंका होती, परंतु या बाबतीत भरपूर पुरावे उपलब्ध झाले आहेत व त्या पुराव्यांवरून आता सिद्ध झाले आहे की हे परकीय लोक या झगड्यामध्ये नामशेष झाले नव्हते। अर्थात या परक्या लोकांपैकी बरेच लोक या युद्धात नष्ट झाले होते, परंतु त्यांच्यापैकी बरेच लोक वाचले होते। या युद्धातून जिवंत सुटलेले परके लोक राजपुतान्याची सर्वसाधारण जी लोकसंख्या आहे तिचा बराचसा भाग या परक्या लोकांच्या वंशजांचा आहे। हूण लोकांच्या अगोदर शक आणि युची लोक हिंदुस्थानात आले होते। शकांनी एतद्देशीयांशी लढाया केल्या आणि शेवटी हिंदू धर्माच्या शिवव्यापक स्वरूपाने आणि दिव्य प्रभावाने दिपून जाऊन त्यांनी हिंदू धर्माचा स्वीकार केला आणि ते अल्पकाळातच हिंदूमय झाले। हूण लोकांची अशीच अवस्था झाली। राजपुतान्यात स्थायिक झाल्यानंतर त्यांनी हिंदू धर्म स्वीकारला व अगदी थोड्या काळात ते सुद्धा हिंदूमय झाले। ज्या जमातीच्या किंवा कुळांच्या लोकांची राज्य स्थापन केली त्या लोकांना ब्राह्मणांनी हिंदू धर्मात सहजासहजी घेतले व त्यांना क्षत्रिय किंवा राजपूत हे नाव दिले। परझार आणि उत्तरेकडील दुसऱ्या पुष्कळ राजपूत जमाती यांची उत्पत्ती 5व्या व 6व्या शतकात हिंदुस्थानात टोळ्याटोळ्यांनी प्रवेश करणाऱ्या रानटी लोकांपासून झाली असावी याबद्दल संदेह नाही। या परकीय लोकांबरोबर जे सामान्य प्रतीचे लोक हिंदुस्थानात आले होते ते पुढे गुजर या नावाने मिरवू लागले। यांचा सामाजिक दर्जा राजपुतांच्या खालचा ठेवण्यात आला। दक्षिणेच्या बाजूला सुद्धा असलीच परिस्थिती आढळून येते। या प्रदेशात पुष्कळ रानटी व डोंगराळ भागात टोळ्या होत्या। ब्राह्मणांनी त्यांना हिंदू धर्माची दीक्षा देऊन त्यांचा सामाजिक दर्जा उंचावून ठेवला। हिंदू धर्म स्वीकारल्यानंतर गोंड लोकांना चंडेल, बहार लोकांना राठोड व खाका लोकांना गहरवार अशी नावे ब्राह्मणांनी दिली। अशा रानटी टोळ्याचे आणि इतर प्रसिद्ध राजपूत जमातीचे स्थित्यंतर ब्राह्मणांनी केले। कोणाचा मूळ पुरुष सूर्य तर कोणाचा मूळ पुरुष चंद्र असेही ब्राह्मणांनी त्या सर्व रानटी टोळ्यांना व राजपूत जमातींना सांगून